काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आपल्यासोबत आहेत। ताई, आजपासून अधिवेशनाला सुरुवात होते, काय नेमके मुद्दे असणार विरोधकांचे? भरपूर मुद्दे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं तर म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जातीवादी दंगल आणि तेढ निर्माण करण्यासाठी 500 कोटी रुपये केंद्रातून आले असं काही ब्लॉगर्सनी त्या ठिकाणी ट्विट केलेलं आहे आणि महाराष्ट्राची शांतता भंग करण्यासाठी 500 कोटी रुपये जर कोणी याचा वापर करत असेल किंवा दुरुपयोग करत असेल तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे। असंवैधानिक सरकार संविधानाच्या विरोधातच गोष्टी करते। लाडकी बहीण वगैरे अशा मोठमोठ्या योजनांचा पाऊस पडणार सरकार मागचे 2-3 वर्ष का नाही केलं? तेव्हा पण करायला पाहिजे होतं ना। इलेक्शनच्या समोर ठेवून फक्त करत असाल तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। महिलांचा विचार आता तरी इलेक्शनच्या समोर करतायत, चांगली गोष्ट आहे। संजय राऊत म्हणतायत की ज्याची जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, असं कोण म्हणालं तर आताच तुम्हाला मुख्यमंत्र्याचा चेहरा द्यावा लागेल आणि उद्धव ठाकरेंचं कामकाज सगळ्यांना पाहिजे। मला महाविकास आघाडीचं नेतृत्व आमचे तिन्ही नेते करतायत। काँग्रेस, सेना उद्धव ठाकरे साहेबांची आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची आणि काँग्रेस पक्ष, हे तिन्ही एकत्र मिळून महाविकास आघाडी आहे। त्यांच्या बैठकीमध्ये काय ठरतं आहे हे आपल्याला सगळ्यांना दिसेलच। संजय राऊतांनी बोलण्याची गरज होती आता? संजय राऊत त्यांची मनातलं गोष्ट बोलू शकतात ना। आम्ही खूप लहान आहोत, अडचण होती त्यामुळे तुम्ही उलट सुलट माझ्याकडनं बोलून घ्यायचा प्रयत्न करू नका। आमच्यासाठी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे नक्कीच महत्त्वाचे आहे। आदरणीय शरद पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहेत आणि सन्मान्य राहुलजी गांधी, सन्मान्य खरगे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही महाविकास आघाडीमध्ये सामील आहोत। अगदी पाहतो आपण जे आहे आमचे तिन्ही नेते यावरती निर्णय घेतील, मी यावरती बोलणार नाही असं यशोमती ठाकूर यांनी बोलताना पाहायला मिळते। कॅमेरामन सचिन शिंदे, सराज सुरणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।